नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 12 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, तर फिफाने अलीकडेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे? तर पाकिस्तान. यानंतर ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले आहे, तर त्याचे नाव काय आहे? तर जीतो बाजी खेल के. पुढील प्रश्न, राजधानी दिल्लीत भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले आहे? तर 27 वर्षानंतर. यानंतर झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव बदलले आहे, तर काय केले आहे नाव? तर इटर्नल असे नाव केलेले आहे. तर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल? तर नासा ही. यानंतर उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात केली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात बिमस्टेक युथ समिट 2025 चे आयोजन करण्यात आले? तर गुजरात या. यानंतर पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर कोणत्या भारतीय बॉक्सरने 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 75 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले? तर योग्य उत्तर फरीदाबाद, हरियाणा. लक्षात ठेवा, कालचा शेवटचा प्रश्न महत्त्वाचा होता. यानंतर आजच्या आपल्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, अमेरिकेत प्रथमच कोणता विषाणू ओळखला गेलेला आहे जो मोल्स पासून मानवांमध्ये पसरू शकतो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, कॅम्प हिल व्हायरस. कोणता? तर कॅम्प हिल व्हायरस. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कॅम्प हिल विषाणू हेनिपा व्हायरस कुटुंबातील असल्याचे मानले जाते, जो एक झुनोटिक विषाणू आहे. तर हे वटवाघूळ आणि श्रूचे नैसर्गिक यजमान आहे. तर हेनिपा व्हायरस मध्ये अत्यंत धोकादायक निपाह विषाणूचा समावेश आहे, ज्यामुळे आग्नेय आशियामध्ये प्राणघातक उद्रेक झालेला आहे. यानंतर त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येणे, मेंदूला सूज येणे आणि कोमा होऊ शकणे, यामुळे तीव्र श्वसन रोग आणि एन्सेफलायटिस होतो आणि उच्च मृत्यूदराशी संबंधित आहे. यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी वॉशिंग्टन DC, चलन $, आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. पुढील प्रश्न, युरो इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, बेंगळुरू या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका एअरफोर्स स्टेशन येथे एरो इंडियाच्या 15व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, बांगलादेश. कोणत्या? तर बांगलादेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बांगलादेश सरकार ऑपरेशन डेव्हिल हंट मोहीम राबवत आहे. तर हे ऑपरेशन देशभरातील अशांतता टाळण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या उद्देशाने केले जात आहे. यानंतर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच ही घटना घडलेली आहे. यानंतर बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी ढाका आहे, चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर अलीकडेच कोणी फिस्ट 2025 सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इस्रोने लॉन्च केले आहे. कोणी? तर इस्रोने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने फिनिट एलिमेंट्स एनालिसिस ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच फिस्ट सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. तर टीप महत्त्वाची पाहूयात. तर फिस्ट म्हणजे सॉफ्टवेअर इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर द्वारे विकसित केलेले आहे. लक्षात ठेवा,
तर यानंतर इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि स्थापना इस्रोची 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन हे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे हेही लक्षात ठेवा. आणि हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मार्क स्टॉयनिस हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध खेळाडू आहे ज्याने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. या कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्क स्टॉयनिसने फेब्रुवारी 2025 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीआय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या तात्पुरत्या संघात समाविष्ट केलेला 35 वर्षीय मार्क स्टॉयनिस चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहभागी होणार नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे आहेत. पुढील प्रश्न, धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी राजस्थान. या कोणत्या? तर राजस्थान. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजस्थान मधील भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी सरकारने सोमवारी 3 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जबरदस्तीने फसवणूक किंवा प्रलोभनेद्वारे केलेला धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी एक विधेयक सादर केलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो पुढील माहिती, तर बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर बंदी विधेयक 2025 मध्ये विविध गुन्ह्यांसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 पर्यंत दंडाची तरतूद आहे. तर राजस्थान विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी जयपूर, सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर. या कोणत्या? तर मणिपूर. या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर त्यांनी राजभवनामध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे. तर मणिपूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी इम्फाळ, सध्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि सध्याचे राज्यपाल अजय भल्ला हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर नुकतीच रशियाचे रोस्कोसमॉसचे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिमित्री बाकाबोव यांची. तर मित्रांनो रोस्कोसमॉस म्हणजे काय? तर आपल्या भारत देशाचा इस्रो कशी स्पेस एजन्सी आहे तशाच प्रकारे रशियाची रोस्कोसमॉस ही स्पेस एजन्सी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्याचे सध्याचे नवीन प्रमुख कोण आहेत? तर दिमित्री बाकाबोव हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न, तर अमेरिकेनंतर आता नुकताच कोणत्या देशाने WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी अर्जेंटिना. कोणत्या? तर अर्जेंटिना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO मधून माघार घेण्याची घोषणा केली. तर अध्यक्ष झेवियर मिली यांच्या सरकारने WHOच्या आरोग्य धोरणांशी, विशेषतः कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनाशी खोल असहमत व्यक्त केली आहे. तर यानंतर अर्जेंटिनाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे ब्युनस आयर्स आणि चलन आहे अर्जेंटाईन पेसो. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर फूड अँड ड्रिंक श्रेणीतील जगातील दुसरे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी झेप्टो. हे कोणते? तर झेप्टो हे ॲप. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय क्विक कॉमर्स स्टार्टअप झेप्टोने जागतिक स्तरावर खाद्य आणि पेय श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आहे. तर सेन्सर टूअरच्या अलीकडील अहवालानुसार झेप्टोने KFC आणि डॉमिनोज सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना मागे टाकले आहे, तर मॅकडोनल्ड्स पहिल्या स्थानावर आहेत. तर ही उपलब्धी भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या झटपट वाणिज्य क्षेत्राला प्रतिबिंबित करते, जिथे ब्लिंकिट, झोमॅटो आणि स्विगी देखील टॉप 10 मध्ये आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण
कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, राजधानी दिल्लीत भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.